कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग. काय म्हणताय? गुड मॉर्निंग मॅडम. मी मस्त मजेत. मॅडम, आज तुमच्या 2 महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. बर. आणि हो, सेक्रेटरी साहेबांचा फोन आलेला. बापरे, काय म्हणून? घाबरण्याचं काही कारण नाही. इनफॅक्ट त्यांनी तुमचं अभिनंदन करायला फोन केला होता. आपण ड्रग्सची जी कारवाई केली आहे ती उत्तम चालली आहे म्हणून. अरे वा, खरंच? हो, एकंदरीत आळा बसलाय आणि आपण जे काम करतोय त्याचे रिपोर्ट सरांपर्यंत पोहोचले. गुड. खरं तर यात अर्जुनचं पण तितकंच कौतुक आहे. अर्जुन सरांनीच तर कारवाई केली. त्यांनी उत्तम कामगिरी केली. काय झालं मॅडम? काय विचार करताय? नाही, काय तोंडे, काल अर्जुन आणि मी एका ठिकाणी अडकलो होतो. काय सांगताय? कसे? मा, आता कोणतरी माझ्या मागे मागे येत होतं. कुठे? चौराच्या जुन्या घराजवळ. माझ्या घराजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळला. आपण लगेच जाऊन बघू. इथं कोणतरी राहते बरं का. हे झालं आणि आज तिने बुके पाठवला आणि खाली सॉरी लिहिलं होतं आणि ते पण घरी पाठवला. सर सॉरी बोलले म्हणजे ऐकून बरं वाटलं. नाही, ते नाही माहिती मला. पण काय तोंड द्यावं मला कळतच नाहीये काही. काल म्हणाला की आपल्या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या आणि आज असं अचानक बुके. काल म्हणायचं की आपण आता लांब राहूया आणि आज म्हणायचं सॉरी. मला नाही कळते काय. मॅडम, मला असं वाटतं की हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही एकदा स्पष्ट त्यांच्याशी बोला. काय तोंडे, खरं सांगू का, मला तर भेटणं नको वाटतंय. कामाच्या निमित्ताने आमचं भेटणं सतत होतंय आणि त्याचा साखरपुडा झालाय अहो आता. तो त्या टेन्शनमध्ये. आणि मला आता असं वाटतं की माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण नको यायला. मॅडम, असं काही होणार नाहीये. तुम्ही निगेटिव्ह विचार करताय. नाही काय तोंडे, मी निमित्त ठरू शकते माहिती आहे मला. नाही मॅडम, मला असं वाटतं की ह्या संदर्भात बोलायला तरी तुम्ही एकदा त्यांना भेटाच. आज येणार आहे का? हो, येणार आहेत ना. ठीक आहे, तो आला की कळवा मला, मी बोलते. येस. या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, अर्जुन सर आलेत. हो, पाठवा. अर्जुन, आपे, काय काय चाललंय चाललंय तुझं? तुझं? एक एक मिनिट. मिनिट. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय हे मी तुला विचारलं पाहिजे. वा वा, चोराच्या उलट्या बोंबात ह्या अशा. एक मिनिट. एक तर हळू बोल. हे कलेक्टर ऑफिस आहे आणि मी कलेक्टर आहे. मग काम कर ना. ती फुलं कशाला पाठवलेत सॉरी बिरी लिहून? मी हे तुला विचारलं पाहिजे कारण तू मला पाठवलीस फुलं सॉरी लिहून. काय? हो, तुझ्या नावाने माझ्या घरी फुलं आली आहेत. सॉरी, अर्जुन कदम. काय? तू नाही पाठवली फुलं? नाही, तू पाठवली नसशीलच. अजिबातच नाही. तू कधी सॉरी म्हणणार? काय? काय नाही, हसते काय? तुला चेष्टा सुचतीये का? अजिबात नाही. मी हे म्हणत होते की तू मला कधी सॉरी म्हणणार नाही ना. नाही म्हणणारच नाही ना. अर्जुन, तू किती चिडतोय. अबे, तुला चेष्टा वाटते काही? ही फुलं कोणी पाठवलेत? हा, ते शोधलंच पाहिजे ना आता. हे बघ, तुला नसेल काय फरक पडत. इकडे माझं आयुष्य उलट पालट झालंय. फार साखरपुडा झालाय माझा. विसरलीस का तू? नाही विसरले. आहे माझ्या लक्षात. आणि अर्जुन, तू असं कसं म्हणतोस रे? मला फरक नाही पडत. तुझ्या नावाने माझ्यासाठी फुलं आल्यानंतर काहीतरी विचार करणार ना.
इथे अपर्णा मॅडमचं केबिन. हे काय येतच आहे ते बघा मॅडम आल्याच. काय मॅडम कुरिअर माझ्यासाठी? इथेच आहे का? थँक्यू. डिअर कलेक्टर मॅडम, दिस इज फॉर यू. मैत्रीचं सामान आहे. ही चिठ्ठी पण आहे कसली? मॅडम तुम्ही खूप गोड आहात. तुम्हाला म्हणलं होतं की ड्रग्जवरची कारवाई थांबवा, पण तुम्ही थांबवली नाही. आय लाईक इट. यू आर ब्रेव्ह. माझे पप्पा म्हणतात माणसाने ब्रेव असावं, तोच माणूस जिंकतो. आता जर तुम्ही 4 दिवसात ही कारवाई, हा बंदोबस्त उठवला नाही तर तुम्हाला नक्कीच आयुष्यातून उठावं लागेल. कारण ब्रेव तर मी पण आहे आणि मला जिंकायचे. 4 दिवस. टिक टॉक टिक. नाहीतर हा हार तुम्हाला चढेल आणि दुसरा तुमच्या हसबंडला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही तिघी वेगळ्या कधी भेटता? वेगळं असं टाइम भेटल्यावर. काहीतरी बोलतो, कुठे बाहेर जायचं असेल तर मग फोन करतो एकमेकींना. जेव्हा भेटता तेव्हा तुमच्या सासूबाईंबद्दल बोलता? बोलतो ना, बोलता ना. बरं आई नमस्कार. नमस्कार. बरं तुम्ही तिघी एकमेकींना भेटता? तिथंच एकाच ठिकाणी तुमचं संध्याकाळी किंवा सकाळी बाहेर पडणं, एकमेकींना भेटणं? जरा बाहेर बसता उठतो. तुम्ही तिघी जणी. मग तुम्ही जेव्हा तिघी भेटल्यावर सुनच जरा बोलते की आम्ही असं केलंय सुन, तसं केलंय सुन. अच्छा. आज रागवलेलं असते, मग दुसऱ्या दिवस हसत असते, ते बोलत असतो आम्ही. तुम्ही तिघी जणी हे मिळून बघ असं केले, बघ माहेरचे लोक आल्यावर असं केले, माझ्याकडनं आल्यावर नाही केले, असं आम्ही बोलत असतो. तिघ जण बसले ना, आम्हाला काय वाटतं आमचंच काहीतरी त्यांना वाटतं आम्ही तिघी भेटलो नाही, काहीतरी असं त्यांना वाटतं. आणि तुम्हाला खात्री आहे की त्या तिघी भेटतात किंवा तुमच्याबद्दलच बोलतात? आणि ते काय करतात आम्हाला माहिती का, तिघींना आम्ही बोललो ना आम्ही जाणार आहे फ्रेंड, मग ते विचारतात आम्हाला कोण कोण जाणार आहे. मग आम्ही बोललो ना आम्ही तिघी जातोय, तर ते बोलतात नका जाऊ तुम्ही तिघी. त्यांना माहिती ना की म्हणजे आपल्याबद्दलच काहीतरी बोलतील, आता या तिघी चालत. आपण पण बोलत असतो ना, त्यांना असं डाऊट. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. मी वॉटर सब्जेक्टमध्ये माझं फोटो चढलेलं होतं, मग त्यांनी बघितले फोटो, बघून फोन केले, फोन करून दिसलं आमचं जुळलं. छान. तुमचं? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. मिस्टर? रेडीमेड शॉप आहे. नाही, मी हाऊसवाईफच आहे. मिस्टर फायनान्समध्ये कलेक्शन मॅनेजर आहे. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुमचं? आमचं पण अरेंज मॅरेज आहे. मग नेमकं त्याने आत्याच्या मुलीला बघायला आलते, मग ते वाघमारे म्हणून भाऊकी झालं म्हणून आमच्या आत्या भावाचं मुलगी आहे म्हणून सुचवले, मग ते बघायला आले. 1-1.5 महिन्यानं आम्ही होकार कळवलो त्यांना. बरोबर. बरं आई तुम्हाला विचारायचंय, तुम्ही काही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. काय सुनांबद्दल तुमचं काय म्हणणं? तुमच्या सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे तुम्हाला? जरा राग लई असतं सुनांना. म्हणजे राग खूप असतो का? तो कमी केला पाहिजे. केलं पाहिजे. अच्छा. मग नवीन लग्न होऊन घरी आल्यावर काय करायचं, सकाळी गेलं की मुलगा संध्याकाळी येणार, आलं की फुगायचं, आवाज करायचं, मला काही बोलत नाही, मला टाइम देत नाही, हे नाही म्हणायचं. मी म्हणणार हे दोघांच्या मध्ये हे काय वांदा होते. मी शाळेत शिक्षिका आहे, मी पण सकाळी गेलं ना दुपारी येणार. बरोबर. लहान मुलं पण त्यांनी पण कामाला जाणार. हे आमचं फायनान्समध्ये गेलं की जरा टाइम उशिरानं आलं, अजून आलं तुमचं कसलं काम,
हे दोघांचं भांडण होणार. मी म्हणणार हे दोघं मध्ये हिने घरात बसते, मग ह्यांचं काम नाही, ह्याला काय तर काम हुडका. हा, मी म्हणलं तू उद्या शिकते का, अजून तुझं काय वेगळं कोर्स करणार. मम्मी मला ना काय शिकायचं नाही, मला पार्लर करायचं. आणि पार्लरला तुम्ही करून दिलं पार्लर. हा, पण मी मला म्हणलं सांगा काय स्वभावात काय बदल केला पाहिजे? सांगते की ऐकायचं. मग आता त्याला पार्लरला गेले ना, रिलॅक्स झाली, शिकायला आली, तिकडं त्यांचं मन रमले, मग काय बदललं काय घरात पाहिजे? घरात भांडण कमी झालं, अति नाही, रिलॅक्स मान्य मला, पण कुठला स्वभावात बदल केला पाहिजे का की नको? बदलली की हो, बदलली आता. बदलली आता बाजू देत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुनेने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? ती बोलती म्हणजे रागवलं ना फुगून बसते, अजिबात काय बोलतच नाही. अच्छा, हो काय? हो, बोलतच नाही. आणि मग तुमचा मुलगा काय करतो? मुलगा काय नाही, त्यानं जास्त नसतोच ना, हा, आम्हीच असतो जास्त. तुमचा मुलगा चांगला आहे ना? बरं, मुलाची बाजू घ्या. हा, पण नाही, सगळं करते ती व्यवस्थित, आमचं व्यवस्था वगैरे एकदम त्याच्यानं करते. होय ना? मग तुमचा मुलगा कसा आहे? हा, चांगला आहे सगळं. इनी पण घरचं काम सगळं पाट्ट उठून करते, स्वयंपाक करते, त्यांना सकाळी उठलं तरी प्रॉब्लेम आहे. ते कोणाला? बोलतात की सासूबाईंना ते बोलतात की सकाळी सकाळी उठते आणि मग नाही का आम्हाला झोपूनच देत नाही. आता पोरांचे टिफिन वगैरे असतात तुम्ही कितीला त्यामुळे उठता? आम्ही 5:30-6ला. ऐका ना, त्यांचं म्हणणं काय, 6 वाजता उठण्याबद्दल त्यांचं ऑब्जेक्शन नाही, पण आतमध्ये जी भांडी वाजतात ना, टाण, 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 टाण. तेच प्रॉब्लेम आहे. बरोबर ना? प्रॉब्लेम मग तुम्ही सगळा राग कालचा त्या भांड्यांवर काढता. नाही, पोरांना टिफिन करावं लागतं, त्यामुळे मग सकाळी लवकर उठावं लागतं. मग ते बोलतात की स्वतः एक लवकर उठते आणि सगळं आम्हाला पण लवकर उठवून बसवते. त्यांचं असं. पण मला तुमच्या तिघींची एक गोष्ट आवडली की रोज तुम्ही आणि तुम्ही सकाळी उठता आणि सासूबाईंना पहिला गरम गरम चहा. हो, देते ना. पण मी काय करते, चहा मला चहा देते. सासूबाई इकडे उलट झालं. बरोबर आहे. पण आमच्यात भांडण होते, आमच्या सासूबाईला शुगर आहे ना, आम्ही त्याला गोड चहा पिऊ नको म्हणतात, तरी पण त्याने चहा पितात. मी त्याला चहा करून पिऊ नका म्हणते, तरी पण त्याने पितात. त्यांच्यामुळे आमच्या मिस्टरांचं माझं भांडण होतं. कारण का म्हणजे त्यांना गोड खायचं नाहीये, त्यांच्यामुळे आम्ही पण गोड खात नाही. तुमचा प्रॉब्लेम गोड न खाणं आहे का? का सासूबाई गोड खातात? सासूबाई गोड खाऊ नये खाऊ नये. अरे, प्रेम करते लेक तुमच्यावर तरी गोड नाही हो, खातात. तसं नाही. त्यांनी सारखं त्यांनी म्हणते चहा दे, चहा. चहा दे, चहा दे करतात. त्यांनी उठते उशिरानं, हे मेन गोष्ट आहे. मी 5ला उठणार, मला चहा लागतात लवकर. त्यांनी म्हणते असं. मग तुम्ही कितीला देता चहा त्यांना? देतच नाही चहा. देतच नाही. तुम्ही तुमच्या सासूबाईंना रोज नाही, चहा? सकाळ उठून मीच चहा देते त्यांना. नाही, सासूबाई आरामात उठतात. नाही, ते पण माझ्या बरोबरच उठतात. मग? उठून माझ्या हातात छान लागतं त्यांना. का हो सासूबाई? ह्यांच्या छान करते ना ती चहा, चहा छान छान करते. करते. आणि लहान मुलं आहेत ना, मला घ्यावं लागतं. 5:30ला उठते ते मुलगा छोटा. अरे, मग तुम्हाला काय मग चहा? ते मुलाला मी घेऊन बसलं तर चहा देणार ना मला, नाहीतर नाही. म्हणजे मुलाला ठेवते तुमच्याकडे आणि एका कप चहात काय एवढी कामं करून घेतात? आमच्यात कसं आहे, मी बनवते चहा, सासरे घेऊन जाऊन देतात चहा. सासू 10 वर्षात एकदाही सासूबाई नाही, 4 वाजता देते ना संध्याकाळी. 10 वेळा चहा दिले तर मी पण एकदा देते चहा तिला करून. म्हणजे मी पण करून देते. एकदा हा, डोकं दुखालं ते दुखालं म्हणते चहा तर पी बाई, कमी होत आहे. लई डोकं दुखता येईला. आता बघा, मी त्यांना विचारलं होतं सुनेने कुठला स्वभाव बदल केला पाहिजे. तुम्ही मला सांगा, सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला? माझ्या सासूबाईने जेव्हा आमच्या मिस्टरांचं आणि माझं भांडण होते ना, त्यांनी मलाच आवडते. मिस्टरांना नाही आवडत मला. अच्छा, मुलाची बाजू घेता? काय हो, तुम्ही मुलाची का बाजू घेता मग? पहिला सुनाला सांगावं लागते तो. असं नाही, भेदभाव नाही करायचा. मुलाला माहित असतात, मुलाला माहित असतं आमच्या सगळ्यांचा स्वभाव. अरे. त्यांनी आमच्या स्वभावाला मॅच व्हायला आम्ही त्याला ऐका सांगावं ना, लागतं. 2च वर्ष झाली आहेत ना. काय बोला 10 वर्षात बदल नाही झाला, 2 वर्षात काय काय बदल. बदल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO. त्याला त्याच्याच इतकी शिकलेली, हुशार आणि समंजस मुलगी हवी आहे. आदित्यसाठी बायको शोधतेय मी. यात नजर चुकच काय, पण माझी
तुमची किंवा आदित्याची सुद्धा चूक खपवून घेणार नाही मी. या घराची मोठी सून ही किर्लोस्कर घराण्याची शान असेल. काय गे पारू, किर्लोस्कर बंगल्याची मालकीण व्हायची स्वप्न बघत उभी आहेस का? लक्ष नाहीये कुठं दुसरीकडे? नाही मॅडम, तसं काय बी नाही. मला नाही हा शिकवायचं. त्या आदित्यला कंट्रोल करतेयस. माझ्या प्रॉपर्टीवर लक्ष आहे तुझं आणि पुढची अहिल्या व्हायची स्वप्न बघतीयस. कळतंय मला. नाही नाही, मी असा विचार स्वप्नात सुद्धा नाही करू शकत. अगो बाई, किती गो मी भोळी. काय आहे ना पारू, तुझ्यासारख्या गावाकडच्या मुलींना ना मी चांगलं ओळखते. मी पण गावाकडची आहे ना, आणि गावाकडच्या मुली ना अशी स्वप्न बघत असतात. त्या दिवशी तुझ्यामुळं वहिनींनी मला कानाखाली मारली. विसरले नाही हा मी. त्याचा बदला मी नक्की घेणार. तुला रस्त्यावर आणणार मी, आणि लवकर. तुला माहितीये का, माझ्याकडे एक हुकुमी एक्का आहे. कुठला विचार? तुझं आणि आदित्यचं त्या ऍडशूटचं लग्न. विचार कर, वहिनींनी ते बघितलं. बापरे, काय करतील वहिनी? दामिनी मॅडम, मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही असं काय बी करू नका. अरे प्लीज म्हण ना. प्लीज. नाही ग, मला ऐकू नाही आलंय. मोठ्याने म्हण प्लीज. तू आणि आदित्य, मी वहिनींशी काय बोलते याचा विचार करून सतत जे झुरत असताना, ते बघून मला इतकी मजा येते म्हणून सांगू. दामिनी मॅडम, देवी यांना या समजामुळे त्रास होईल. मग याचा विचार ना ब्रँड अम्बॅसिडर व्हायच्या आधी करायचा. कळलं ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही ना मॉर्फ केलेला व्हिडिओ बघितला असेल. आजकाल बऱ्याच अशा मोठ्या लोकांचे फेक व्हिडिओज बनतात. हा ना, वहिनी मध्ये एकदा नाही का एका हिरोईनच्या शरीराला दुसऱ्या हिरोईनचा चेहरा लावला होता. हे इंटरनेट वाले आहेत ना, काहीही करतात ना प्रीतम. हो हो. तुम्हाला जर मॉडेल जावे हवा असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय. आम्हाला हे स्थळ मान्य नाही. हा माझा अंतिम निर्णय. या आता. चल ग. कुठे काय बोलावं हे काही लोकांना कळतच नाही का? आदित्य आणि मॉडेलिंग. आपला एवढा चांगला बिझनेस सोडून तो मॉडेलिंग कशाला करेल, आणि मला न विचारता. बरं सावित्री, दिशाच्या बॅग्स आहेत त्या पारूला सांगून रूम मध्ये ठेव. हा मॅडम. प्रीतम, घेतलं ना मी सांभाळून. हो, थँक्यू सो मच. दादा, खरं तर आज चांगला चान्स आला होता आदित्यचं पितळ उघडं पाडायचं. पण असू दे, यापेक्षा मोठा धमाका वाट बघत असेल. हा ना? हे सामान कुठं ठेवायचं आहे?
डोक्यावर ठेव माझ्या. ठेव ना तिकडे कोपऱ्यात. बावळट. अरे 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 पडली. लावून ठेव नीट. हे पारू, नीट आहे का माझं? तुला वाटत असेल तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर इन ऑल दॅट आहेस, पण इकडे तू फक्त एक बेसिक मेड आहेस, हे कधी विसरू नकोस. आणि माझ्या सोबत स्टार्टिंगला जे काही वागलीस ना तू, ते सगळं माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. And I'll make you pay for it. सगळ्याचे हिशोब ठेवलेत मी डोक्यात बरोबर. आता ना तुझी ती इरिटेटिंग गोट, तू ते गार्डन मध्ये लावलेलं प्लांट कशाच, हा जास्वंद, तुझा कळकटलेला मूर्ख भाऊ लिलीपुट, आणि तुझा बाप ड्रायव्हर, तुम्ही सगळे ना आता या किर्लोस्कर मॅन्शन मधले तुमचे डेज काउंट करा, बिकॉज आता इथे मी आली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई कशा गेल्या मला कसं नाही कळलं. आमचं कसं झालं शंकर? बोला ना, बोलत का नाहीये तू अशी? आधी मला सांग. मला शेखर मला काहीच सांगत नाहीये. काय झालं नक्की? अशा कशा गेल्या आई? नेत्रा 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 प्लीज सांग मला, काय 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 चाललंय सगळं? काय झालं होतं नक्की? कसं घडलं घरात? आणि मला मला कसं नाही कळलं? का सांगत नाही तुम्ही मला कोणीच काही? मी तरी सांगा इंद्राणी मॅडम. तनू तनू काय झालं नक्की? केतकी केतकी सांग ना गं, बोल माझ्याशी. का बोलत नाही तुम्ही कोणीच माझ्याशी? काय होतंय हे सगळं? मी इथे 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 या घरातच होते ना. आई गेल्या तर मला कसं नाही कळलं? मला का नाही सांगितलं तुम्ही? माझा विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर. आई 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 काय झालं होय? तुम्ही का सोडून गेलात? आणि मला मी इथे इथे घरात असून सुद्धा कळलं कसं नाही? तुमचं अंतिम दर्शन पण नाही घेता आलं आई मला. मला कळलंच नाही असं का सोडून गेलात तुम्ही आम्हाला? मित्रा मला प्लीज सांग काय झालंय सगळं? आई आई आपल्याला सोडून गेला, मला कळलं सुद्धा नाही. मला खरंच कळत नाहीये हे सगळं काय झालं. मग ऐक आई तुमच्या वेळेला सोड मला. तू जिवंत कसा विरोचका? विरोचक ऐक सोडला.
शेखर काय चाललंय? शेखर सांगा ना हिला. मी सासू आहे ना आईची. सून आहे माझी, असं कसं बोलू शकते माझ्यावर? निघून जा ना या घरातून. शेखर माझं माझ्याच घरातून का बाहेर काढताय तुम्ही? काय केलंय मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं काय झालं? रुपाली जिवंत कशी? नेत्राने तिचा वध केला होता ना. भाऊजी, भाऊजी, हे सगळं काय चाललंय? विरोचकाचा अंत झाला होता ना, मग तो परत कसा आला? आणि ती रुपाली आधी सारखी का वागते? असं दाखवते की तिला काही आठवतच नाहीये. येते की मलाही कळत नाहीये नक्की काय चाललंय कळत नाही मलाही. हे सगळं काय चाललंय? काय चाललंय सगळं? आता कुठे नवीन आयुष्याला सुरुवात केली होती, त्या विरोचकाचा अंत झाला, त्या राक्षसाचा अंत झाला म्हणून आपण सगळे किती आनंदी होतो ना भाऊजी. पण घरी आल्यानंतर हा विरोचक उभा. भाऊजी, हा विरोचक कधीच मरणार नाही का? विरोचक अमर आहे. तू शांत हो, आधी शांत हो. थांब जरा. नेत्र अद्वैत इंद्राणीला येऊ दे, मग कळेल आपल्याला काय झालंय ते. भाऊजी, हो, ते जाऊन सुद्धा बराच वेळ झाला, ते अजून का आले नाही? काही झालं असेल का तिथे? म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा मामा काय करतोस? ते मला
मला भूक लागली होती ना, म्हणून मी ते. भूक लागली होती? मग इथं का चूल पेटवली? घरी काय केलं नाहीये का? काय माहित नाही. माहित नाही म्हणजे? अरे घरात राहतोयस ना, मग घरात कोणी जेवायला दिलं नाही का तुला? सिनू काय विचारतोय मी? दादा मामा, तू आणि उमाई जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी घरात जेवायचं नाही असं ठरवलंय. अरे काय वेडेपणा आहे. चल हा पसारा आवर आणि आज जाऊन जेवून घे. चल. काय दादा मामा, बघ तू नसलास तर माझ्या घशाखाली घास नाही जाणार. आणि तू मला तुझ्या घरात जेवायला बंदी केलीस ना, म्हणून मी माझ्या परीने माझं पोट भरण्याचा मार्ग निवडला. अरे सिनू काय वेडेपणा. अरे ते नाही दादा मामा, थांब. थांब, ते उतरव बघू आधी खाली. सांभाळ हात माझे. अरे सिनू, घरामध्ये वेगळ्या चुली व्हायला नकोत म्हणून मी आटापिटा केला, आणि तू आईला सोडून वेगळी चूलच मांडलीस. हो दादा मामा, पण मी तुझा शब्द खाली पडू नये म्हणून घरात नाही बाहेर चूल मांडली ना मी. हे सगळं तू लालीक दुखवून करतोयस ना. तिला जेव्हा हे समजेल तेव्हा तिला काय वाटेल याचा विचार केलायस तू? सिनू, केलायस का विचार? माका काय वाटेल असा विचार सो तुझ्या मनात नाही आला? काय रे? अरे इतक्या वर्षात हेच शिकवलं का मी तुला? आणि माका काय कळत नाही, आपल्या आईला दुखवून तुला काय समाधान मिळणार आहे? माझ्या घरात नात्यांमध्ये भिंती उभ्या राहू नयेत म्हणून मी घर सोडलंय, पण मी अजूनही नाती तोडलेली नाहीयेत. लाली अजूनही माझी बहीण आहे आणि बंधू माझा अजूनही भाऊ आहे, आणि माझं त्यांच्यावर पहिले इतकंच प्रेम आहे. मला ते प्रिय आहेत अजूनही. तुझ्या आईला दुखवून तू जिंकतोयस, पण मी हरतोय. माझे संस्कार हरतायत, हे लक्षात येते का तुझ्या? ठीक आहे, मी हरलेलं तुला चालत असेल ना तर हवं ते कर, मी अडवणार नाहीये तुला. पण आता निर्णय तुला घ्यायचा आहे. वेगळ्या चुली मांडतो. दादा मामा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये ना, हे एवढं तरी का करतेस माझ्यासाठी? मला गरज नाहीये तुझ्या सहानुभूतीची. कोणाला काय फरक पडतोय मी इथे उपाशी राहिलो काय, मेलो काय? मग यस प्लीज, माझं लाईफ तुला मिळवते, पण अशा मरणाच्या गोष्टी करू नको. मी असं प्रेम दाखवतेस आणि दुसरीकडे माझ्याशी लग्न करायला नकार देतेस. काय समजायचं मी? श्रीनिवास, माझं तुझ्याशी लग्न झालं नाही तरी माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. अँड आता आपल्यासाठी आपलं प्रेम इम्पॉर्टंट नाहीये. हे घर परत एकदा एकत्र येणं इम्पॉर्टंट आहे ना. अँड त्यासाठी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. आपलं लग्न झालं नाही तरी सुद्धा. मग त्यासाठी तुला तणतणत राहायला नको का? श्रीनिवास, हसायला काय झालंय? श्रीनिवास, हो अगं, तणतणत मी आधी होतो, तुला ठणठणीत म्हणायचंय का? या वॉट एव्हर, ठणठणी. सी, बट ॲटलिस्ट त्यामुळे तू हसला तरी.
सगळ्याच आहे. हे घे. भूक तर लागली आहे पण म्हणतो खायचं नाही, उपाशी राहायचं आहे. तुझ्या असं रोज तुझ्या हातांनी बनवणार असेल तर मी रोज उपाशी राहील. मग जाऊ दे, मी नाही भरवत तुला, मी जाते. नाही 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 ते मला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय आलं? भाई लोक, तुम्ही आता कार्यक्रमाच्या वेळेस दिव्याता इकडे बघितलं काय? का तिचं काय आलं आता? अरे ती अशी खुश दिसत नाहीये. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे दमली असेल रे ती. ए बाई, आपण माणसं ओळखण्यात चुकत नाही. आपली शिवा पण इथंच आहे ना, पण ती बघ किती उदास आहे. पण असं कसं? पण भाई दिव्याता इकडे बघितलं ना तर काहीतरी गडबड वाटत होती यार. एक काम करूया, आपण सगळं शिवाला सांगूया, ती काय ते बघ. ए थांब थांब, बस खाली बस. हे बघ, आपण शिवाला सांगितलं ना तर डायरेक्ट जाऊन ती दिव्याशी बोलेल काय झालं म्हणून. आणि दिव्या काय नीट बोलणार नाही, मग परत लफडी सुरू. हा ए, हे सगळं सोडा. दिव्या ताई जरी खुश दिसत असली ना तरी तिचं आशुशी लग्न होतं, याला आपण काही करू शकत नाही. अरे पण दिव्यात जर खुश नाहीये तर आपण हे लग्न थांबवू शकतो ना. काय ए भाई, ती दिव्या आहे, आपण तिच्याशी जाऊ बोलायला, ती खुश नाही म्हणून, पण तीच पलटी मारायची. आणि मग हे सगळं काय शिवानी केलं असं होईल. त्यापेक्षा बिलकुल रिस्क घ्यायला नको. बरोबर बोलतोय आपण. अरे पण मग या दिव्याचं काय करायचं? काय करणार आपण? मला असं वाटतं ना भाई, आपण फक्त ना शिवाबद्दल आता चांगला विचार केला पाहिजे. म्हणजे शिवा आणि आशुच? हो, ते एकत्र येतील असं तरी मनात ठरव, बाकी काहीतरी जादू होईल. बरोबर. आणि आपला शाहरुख बाबा बोलतो ना, अगर तुम किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उससे मिलाने की साजिश करते. वाह वाह वाह. त्यामुळे आपल्या देवाला माहितीये शिवा आणि आशूबद्दल, तर आपण फक्त तिकडे प्रार्थना करूया. तू लक्ष ठेवू नये भाई. ए भाई, एकदम बरोबर. आपण जोर लावू फक्त. हा करेक्ट. हे ऐका ना, हे सगळं शिवाला कळलं तर? हे बघा, अख्ख्या जगाला कळेल असं नाही करायचं. ह्या कानाचं त्या कानाला पोचता कामा नाही. ऐकून घ्या, हे सगळ्या जगाला कळलं जरी नाही ना तरी शिवाला हे सगळं 100% कळणार. हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग काय करायचं ते करा. हा म्हणजे जर तिला जर कळलं ना तर ते आपल्याला खूप ऐकवेल. कारण तिने तिच्या पप्पाला दिलेलं वचन आपल्यामुळे जर मोडलं ना भाई, तर तिला खूप त्रास होईल. हो. हा यार भाई, बरोबर बोलतोय तू. शिवाला त्रास होईल आपण असं काहीच वागलं नाही पाहिजे रे. आपण तिला आता सपोर्ट केला पाहिजे भाई. बरोबर. म्हणजे आपण काय फक्त गंमत बघत बसायचे? अरे नाही रे, आपण तिच्या बाजूने उभं राहायचं. हे भाई, देव जर असेल ना तर तो ऐकेल आपलं. आपण फक्त प्रार्थना करू, कारण आपल्या शिवाने कधी कोणाचं वाईट नाही केलंय तर देव तिचं पण वाईट नाही करणार. हा, हे बघा, असं काहीही होणार नाहीये. करेक्ट आहे भाई. आता जर चहा मिळाला ना तर केवढं बरं होईल. आला पण हे जर खरं होणार आहे माहित असतं तर मी काहीतरी भारी मागितलं असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लागला का प्रिया फोन? अगं उचलतच नाहीये तो कॉल. उचलत नाहीये म्हणजे सतत ट्राय कर, पुन्हा ट्राय कर. अरे तुम्ही काही ठरवलंय की नाही? आणि तो मूर्ख चंदन कुठे आहे?
त्याच्याकडनं काही होणार आहे आणि तो तो आहे कुठे आता? पोलीस स्टेशन मध्ये अडकला होता. मी आणि प्रिया जाऊन सोडवून आलोय त्याला. तू कुठे होतास? पोलिसांनी सोडत म्हणजे पण तो आत गेला कसा? हात कसा गेला म्हणजे? अरे त्या शिवाने अटकलंय त्याला. हे शिवाचं काहीतरी करायला पाहिजे. ही प्रत्येक वेळी आपल्याला मध्ये मध्ये येते. लागला फोन? अगं तो फोनच उचलत नाहीये, मी काय करू आता? एक थांब, मी लावून बघतो. फोन रिंग होतोय, उचलत नाही. आपण ना त्याला सोडवायलाच नव्हता पाहिजे होता. जिथे अडकला ना तिथे सडक ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे अक्कल आली असती त्याला. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आपण सुहास. नाही, या माणसाच्या मूर्खपणामुळे ना ती दिव्या लग्न करून घरात येईल आपल्या आणि कळणार पण नाही आपल्याला. ए दादा, हे बघ, असं झालं तर मला अजिबात चालणार नाही. हा, मी ना ते लग्नाचा अग्निकुंड असतं ना, त्याच्यात पाणी होते मी, नाहीतर त्या दिव्याला ढकलेन मी त्याच्यात. पण मी हे लग्न होऊ देणार नाही. एक मिनिट, त्या चंदनचा फोन आहे. स्पीकर वर टाक. हॅलो, अहो किती फोन करता सर तुम्ही? आवाज कमी करा. सॉरी. ते सॉरी गेलं खड्ड्यात. तुला जिथून सोडवलंय ना तिथे परत अडकवू शकते. मी नको मॅडम, फार उकडतं तिकडे आणि त्यात ते पोलीस खूप मारतात हो. आलोतात फार. नको ना. जरा गप्प बस आणि मी काय सांगते ना ते नीट ऐक. बोला ना मॅडम, काय झालं? ए बाबा, तुझ्याकडनं काही होणार आहे का नाही? करतोच आहे ना, माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न करतोय मी. बरं मला सांग, तू आत्ता आहेस कुठे? मी इकडे रिसॉर्टच्या मागच्या बाजूला उभा आहे आणि त्या समोर शिवा आणि तिची पाना गँग पहारा देते. त्यामुळे मला मागच्या वेळेस सारखं वेटरचे कपडे घालून आताही शिरता नाही आला. आय एम शुअर ती मला पकडून घेईल. मग तुला जमणार आहे की नाही ते सांग. अहो जमणार म्हणजे काय? ऑफकोर्स जमणार आहे. हे बघा मॅडम, तुम्हाला जितकी घाई आहे ना दिव्याचं लग्न मोडायची, तितकीच घाई मला आहे तिच्याबरोबर लग्न करायची. हो ना, मग त्यासाठी आधी हातपाय हलवावे लागतील, डोकं चालवावं लागेल. ते कधी करणार आहेस? हे बघा मॅडम, माझं पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित झालंय. माझी माणसं सुद्धा माझ्या बरोबरच आहेत. एकदा अंधार पडला आणि कार्यक्रमाची धावपळ सुरू झाली की माझी माणसं आत घुसतील आणि दिव्याला उचलून सरळ बाहेर आणतील. तिकडे मी गाडीत तिची वाट बघत असेल. एकदा ते दिव्याला घेऊन आले की तिला मी गाडीत टाकून इकडनं भुर. तुला काय मस्ती वाटते का? सोपं वाटतंय हे सगळं? त्यापेक्षा आत ये आत्ताच्या आत्ता. मॅडम, तुम्ही जे म्हणताय ना ते सुद्धा इतकं सोपं नाही. त्यामुळे प्लीज माझ्या प्लॅनिंगवर थोडासा विश्वास ठेवा. माझी माणसं आत येतील आणि ते दिव्याला बेशुद्ध करून बाहेर घेऊन येतील, म्हणजे कोणाला फार काही कळणार नाही. बाकी सगळं प्लॅनिंग माझं झालंय. सो जस्ट वेट अँड वॉच. ए चंदन, हा आपला लास्ट चान्स या. हो सर, मला माहिती आहे हा आपला लास्ट चान्स आहे आणि हा प्लॅन फेल जाणार नाही. आय गॅरंटी. हा, झालं बोलून तुझं, फोन ठेव. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, बाबा, थँक्यू 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 व्हेरी मच. तुम्ही मदत केली नसती बाबा तर मी ह्यांना भेटूच शकले नसते. अक्षरा, बाळा, एवढ्याशा गोष्टीसाठी मला थँक्यू म्हणतेस? मी तुला कशासाठी थँक्यू म्हणायला हवं? मी जो चालतोय बोलतोय हे सगळं तुझ्यामुळे आहे, माहितीये ना? नाही तसं नाही हो बाबा, पण खरं सांगू का, मी तर आशाच सोडली होती. मला असं वाटलं होतं मी 2 दिवस अधिपतींना भेटूच शकणार नाही, पण तुम्ही किती छान मार्ग काढला. हा, पण माझ्या एकट्यामुळे नाही झाल्या. ते दोघे होते ना ढवळ्या पावळ्या, अगं ओंकार आणि रव्या, त्या पोरांनी खूप महत्वाचं काम केलंय. काय ते नसते तर ते शिडी उचलून लावणं बिवणं मला शक्य नव्हतं का. पण बाबा, आयडिया तुमचीच होती ना. ते सोड, तू मला सांग, आपण हे जे सगळं केलं ते उपयोगाला आलं ना? तू बोललीस ना त्याच्याशी? सांगितलंस त्याला? नाही सांगितलं बाबा. मला टेन्शनच आलं होतं इतकं. मला वाटत होतं हे 2 दिवस मी अधिपतींशिवाय कसे काढणार, काही कळतच नव्हतं. काय माहित का, पण हल्ली मला नाही करमत त्यांच्याशिवाय.
अक्षरम, मी तुला उर्दूमध्ये, फारसीमध्ये किंवा हिब्रूमध्ये सांगू का, जे इतके दिवस सांगतोय? काय बाबा? बाळा, जे आत्ता माझ्या समोर बोललीयस हेच जाऊन तुला अधिपतीशी बोलायचं आहे. काय अवघड आहे त्यात, हेच बोल ना. हो हो हो, हेच बोलायचंय मला. त्याची मी प्रॅक्टिस पण करतेय. काय हो. काय झालं, हसताय का? अगं अक्षरा, तुझ्या जे मनात आहे ते बोलायचं ना, त्याच्यासाठी नेट प्रॅक्टिस वगैरे कशाला? बाबा, मनातलंच बोलायचंय, पण मला ते त्यांच्या स्टाईल मध्ये सांगायचंय त्यांना. त्यांच्या स्टाईल म्हणजे कसं? म्हणजे ते असं बोलतात ना, एकदम रांगड्या भाषेत, तसं. अच्छा 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 अच्छा, यो असा डाव आहे होय तुमच्या डोसक्यात. हा, हे भारी आहे. म्हणजे कोल्हापुरीत त्याला सांगायचं ठरलंय होय. नाही, छान, चांगली आयडिया आहे. पण मला हे जे काय ते लवकर कर. आता कुठल्याही मुहूर्ताची वाट बघायची नाहीये. वाढदिवसाचा मुहूर्त चुकलाय ना, आता येणारा प्रत्येक क्षण हा चांगला मुहूर्त आहे. बोलून टाक. हो, मी आजच सांगणार आहे बाबा त्यांना. फक्त एकच प्रश्न आहे, घरात बोलायला परवानगी नाही आम्हाला, आणि बाहेर जायचं तर मॅडम प्रश्न विचारणार. मग कुठे जायचं, काय करायचं, मला कळतच नाहीये. अक्षरा, तू कशाचाही विचार करू नको. सगळं नीट होईल, सगळं मॅनेजेबल आहे. तू फक्त जाऊन बोल. आता तू तुझा आवर आणि निघ पटकन. मी इथलं सगळं सांभाळतो. ठीक आहे बाबा, काही झालं तरी मी बोलणारच आहे त्यांच्याशी. फोन का कट करा लागली बाई? हो मॅडम, कुठं आहे तुम्ही? काय वेळेला फोन लावून झाला तुम्हाला? मी इथे एकटा पडलोय. मी कुठं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये बघ, त्याला सांग थांबा, मी एक काम करते. मी सगळं लिहून घेते. लिहून घेतलं की कसं पाठ करायला सोपं पडेल ना. अधिपती, जिंकलंच मर्दा. थांबा, मी लिहून घेणार आहे ना. हा, आता तुम्ही मला सगळं सांगा, मी लिहून घेते. अगं, असं लिहून काय होणार आहे? त्याच्यात हेल थोडाच कळणार आहे. कोल्हापुरीची गोडी त्याच्या हेलातच आहे बघ. हा, ते पण खरं आहे. पण मग मी काय करू? तो फोन घे आणि त्याच्यात रेकॉर्ड कर. आहे की नाही? आजी, कसं सुचतं तुम्हाला? खरंच चांगली आयडिया. थांबा, तुम्ही जसं मगाशी बोलत होतात ना, तसंच बोला. हा, मी रेकॉर्ड करते. बोलू? बोला. जिंकलंच मर्दा. मी हा विचार केला, तुम्हासनी सांगावं का ना सांगावं, पण तुम्हासनी ओळखता बी येत नाही वय. सांगाय कशाला पाहिजे? लई या सांगाय बघितलं, पण काय ना काहीतरी आड यायचंच. ऐनवेळी कुणीतरी तोपेत पाणी ओतायचं. पण आता नाही, आता मी तुम्हासनी सांगणारच. आज काय बी होऊ दे, मी माझ्या मनातलं तुम्हासनी सांगणारच. थँक्यू. एक मिनिट. जिंकलंस मर्दा. जिंकलंस मर्दा. मी विचार केला. बरोबर बोलते ना मी? बरोबर. बोल पुढे बोल. नाही, नको, राहू दे. आजी ऐका ना, हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट आहे. हे प्लीज कोणाला सांगू नका. अगं, तुझं सिक्रेट माझ्या मनात शेफ आहे बघ. अजून अनेकांची सिक्रेट आहेत माझ्या मनात. जिंकलंच मर्दा. येऊ मी? जिंकलंस मर्दा. भावा, सगळ्या कामगारांचं ना पेमेंट झालंय, सह्या घेतल्यात. तुला दाखवायचं होतं. ते पेमेंटचं स्पेलिंग चुकलंय बघ. स्पेलिंग. अरे वा, इंग्लिश जोरात एकदम भावाचं. सुट्टी नसते भावा. हॅलो, बोला की. बरं वाटतंय का हो तुम्हाला आता? होय. अहो, एवढं काय झालं नव्हतं. काय एवढं काय नाही.
काही झालं नाही म्हणे. बर मॅडमनी काही विचारलं नाही ना तुम्हाला? त्यांना काही शंका नाही ना आली? नाही नाही नाही, काय नाही, काय टेन्शन घेऊ नका. कुठे आहात तुम्ही? घरीच आहात ना? मी फॅक्टरीत आहे, फॅक्टरीत. हो, तुम्ही फॅक्टरीत का गेलात? तुमचा पाय अजून बरा झाला नाही आणि फॅक्टरीत कशाला गेलात? अहो काम होती जरा एक दोन महत्वाची. ती नवीन प्रोजेक्टची माणसं, त्यांच्या संग जरा बोलायचं होतं, एक दोन सह्या ठोकायच्या होत्या, म्हणतात म्हणलं जाऊया. अहो मग फॅक्टरीतून कोणाला तरी घरी बोलवायचं होतं. सह्या घरी पण करता आल्या असत्या ना? अहो एवढंच लागले त्याला, असं घरात बसून चालतोय? एवढं नाजुकून चालते काय? काय झालं नाही, एवढं काय नाही. घरात बसून बसून कटाळे होतोय. आपलं कामावर असलं की कसं लक्ष कामात लागते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.